आता आमचे सन्माननीय रामदास भाऊ म्हणले की अपघाताने एक अपघात झाला आणि त्या ठिकाणी एक आमदार शिवसेनेचा निवडून आला। मी साहेब फक्त एवढंच सांगतो, तो अपघात घडत असताना त्याचा एकमेव साक्षीदार अतुल देशमुख होते आणि ती चूक आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी अमोलदादांच्या नेतृत्वाखाली पवार साहेबांच्या स्वाभिमानी लढ्यामध्ये सहभागी व्हायचं सर्वांनी ठरवलं आणि अमोलदादा आणि आपल्याला त्या ठिकाणी साथ द्यायचं ठरवलं। आमच्या पश्चिम पट्ट्यातलं काउंटिंग आपण पहा साहेब, संपूर्ण खासदारकीच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्या ठिकाणी 16 बूथपर्यंत जे काही रेकॉर्ड आलं फेरीप्रमाणे इतर आमदारकीच्या क्षेत्रामध्ये 50% आणि एकट्या खेड तालुक्यामध्ये 50%नी अमोलदादा आपण पुढे जातात। काल राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि ह्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे आणि पक्षाचे अनेक नेते यांनी ह्या स्वराज्य संघर्ष समितीचं उद्घाटन करून काल खेडमध्ये सायंकाळी 4 ते 5च्या दरम्यान या ठिकाणी पक्षाच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आलेला होता। ह्या मेळाव्यामध्ये जयंत पाटील साहेबांचं भाषण चालू असताना अनेक महिला उठून गेल्या। त्याचं दुःख माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झालेलं आहे, कारण ऐन निवडणुकीच्या काळामध्ये ज्यावेळेस आपला एखादा नेता आपल्याकडे येतो त्यासाठी आपण आणलेली माणसं ती पक्षाची असावी याची काळजी कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे। आता राहिला कालचा मुद्दा, कार्यकर्त्यांनी भाषण करताना म्हटले की शिवसेना पक्षाचा 2014चा आमदार हा अपघाताने झालेला आहे। आता आपल्याला सर्वांना माहिती आहे 1999 पासून तर 2019 पर्यंत इथे 1 नंबर आणि 2 नंबरला शिवसेना पक्षच राहिला, परंतु आता महाविकास आघाडी आपल्या 3 पक्ष त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्रजी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, त्याचप्रमाणे आम पार्टी, ही आपली महाआघाडी आपण महाराष्ट्रामध्ये उद्याच्या काळामध्ये विधानसभेला सामोरी जाणार आहे। लोकसभेला आपण सर्वांनी महाआघाडीच्या उमेदवाराचं प्रचंड काम केलं। ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये 1,40,000चं मतधिक्य दिलं। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये 46,263 मताचं मतधिक्य दिलं। पण हे सगळे आपण सगळ्यांनी एकत्र आणि आताची राजकीय परिस्थितीमुळे एवढं मतधिक्य मिळाल्याने आपला महाआघाडीचा खासदार निवडून आला। आता आपण एकत्र उद्याची निवडणूक लढवणार आहे। आपल्याला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणायचंय आणि म्हणून मला खेड मधल्या कार्यकर्त्यांना आता नाव मला तर वाटतंय घेतलीच पाहिजे असं काय नाही, परंतु त्यांना मला विनंती करायची, आपल्याला निवडणूक एकत्र लढवायची, आपण बोलताना तारतम्य ठेवा एवढीच विनंती मी त्यांना करतो। यानंतर आपण असं बोलून विनाकारण विरोधी पक्षाचं हसू करू नका, एवढी मला आता जे शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षामध्ये ते 4-2 प्रमुख कार्यकर्ते काम करतात काय
माझी त्यांना विनंती आहे, असं बोलण्यापेक्षा रोजानी महिला आणण्यापेक्षा तुम्ही कार्यकर्ते घडवा एवढं सांगतो. आपण एकमेकावर असं बोलू नका. आपल्याला ह्या ठिकाणी आघाडीचाच आमदार करायचंय. धन्यवाद.